हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बीडच्या कन्हेरवाडीतल्या महादेव मुंडेंचा परळी तहसील कार्यालयासमोर खून. आका आणि इतर कुणाच्या तरी सांगण्यावरनं आरोपींना अटक नाही. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. विष्णू चाटेच्या बीड कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज समोर. आवारा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशी कराड, चाटे आणि घुले एकत्र होते. बीड प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा हाती. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडला मोठा दिलासा. सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायालयाचा आदेश. सुशीलनं बंदुकीचा धाक दाखवत लुटल्याचा होता आरोप. पालकमंत्री पदावरनं रायगडमधील शिवसेना आमदारांचं मुंबई शक्ती प्रदर्शन. शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळावं अशी आग्रही मागणी. तर नाशिकमध्ये दादा भुसेंसाठी समर्थकांची घोषणाबाजी. बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी राज्य सरकारकडनं एसआयटी स्थापन. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. सोमयांची तक्रार आणि पुराव्यांच्या आधारे कारवाई. सैफ अली खान प्रकरणाचा तपास पीआय सुदर्शन गायकवाडांकडनं काढून अजय लिंगुंदकरांकडे सोपवला. तपास अधिकारी बदलण्याचं कारण मात्र अस्पष्ट. प्रत्येक योजनेत 2-4% भ्रष्टाचार होतोच. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा अजब तर्क. पीक विम्याच्या मुद्द्यावरनं कोकाटेंचं खळबळजनक विधान. विरोधकांचा हल्लाबोल. दाऊसमध्ये एका दिवसात तब्बल 4,60,000 कोटींचे 15 सामंजस्य करार. जीएसडब्ल्यू ग्रुपची महाराष्ट्रात 3 लाख कोटींची गुंतवणूक. हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं दर्शन 4 दिवसांसाठी बंद. दर्शनासाठी वेगळी व्यवस्था. मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव सोहळा साजरा. देशातली सर्वात मोठी महापंगत. एकाच पंक्तीत 2 लाखांच्या वर भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ.